हे जे आहे ना ह्युमस प्राईम, हा तर इथं शेतकरी आपले त्यांनी मला व्हॉट्सअपवर टाकलं बा हे असं असं प्रोडक्ट कुठं भेटल, तुम्ही भेटतच नाही म्हणे, हा याचे खूप छान रिपोर्ट येतात बा असं. ओके. तर मग मी त्यांना सूर्यकाय ॲग्रोचं मी आणल्यानंतर त्यांना सांगितलं तिथं भेटतं बा, तिथं जा तुम्ही. त्यांना माहिती कुठून मिळाली? त्यांना माहिती नाही कुठून, ते ग्रुप आता शेतकऱ्यांचे ग्रुप राहतात ओके, त्याच्यावर ओके. त्यांना कोणी टाकलं असेल ह्युमस प्राईमचे खूप भारी रिझल्ट आहे असं तसं. यस यस. मग त्यांनी मला विचारलं, ते विचारत राहता मला औषधं कुठून आणतो काय, ते म्हणे हे औषधच भेटत नाही म्हणे, मला खूप राहिले रिझल्ट आहे पण भेटूच नाही राहिलं. येस त्यांना म्हटलं सूर्यकाय ॲग्रोला मी आत्ताच आणलं, हा. तुम्ही घेऊन या. मग त्यांनी पण सोडले. सर तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव समाधान भाऊसाहेब जाधव, राहणार जोपूर, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आता तुमचा टोमॅटोचा प्लॉट आहे, याला छान फळ वगैरे लागलेलं आहे. हो. प्लॉट हा खूप दिवसाचा आहे तुमचा. इकडे पण भरमसाठ सेटिंग दिसते मला. हा? पण याला पानं वगैरे कमी दिसत आहे, काय कारण काय? 108 ची व्हरायटी ना, 108 ची व्हरायटी, त्याच्यामुळे समस्या आहे यावर्षी. यावर समस्या आहे. पण मग आता तुमचा किती दिवसाचा प्लॉट झाला? आमचा 75 दिवसाचा. 75. हो. आज ऑगस्ट चालू आहे, तुमचा मे मधली लागवड हो, असेल. मधली लागवड. मग तुम्हाला समस्या काय होती प्लॉटला? उन्हाळ्यात काय काय आम्हाला अडचणी समस्या आल्या? म्हणजे 1 महिन्यापासून आमच्या झाडाला शेंडाच नव्हता, शेंडाच नव्हता. जवळजवळ 1 महिन्यापासून हे असंच झाड होतं. हा 1 असंच महिन्यापासून 1 महिन्यापासून. काही म्हणजे त्याला वाढ वगैरे फुटवा काहीच नाही, काहीच नाही. काहीच नाही. आणि जी फळाची साईज साईज पण एकदम बारीक होती, हा. पण एवढ्यात चांगली व्हायला लागली. मग त्यासाठी काय केलं तुम्ही? आम्ही सूर्यकाय ॲग्रो म्हणून चांदवडला दुकान आहे, तिथून त्यांनी आम्हाला ह्युमस प्राईम म्हणून औषध दिलं होतं. ह्युमस प्राईम औषध दिलं होतं. हो. याचा चांगला आम्हाला रिझल्ट भेटला. त्यांनी- म्हणजे आता आता आमचं म्हणजे शेंडा निघायला लागला. हा असा शेंडा हा नव्हताच, जवळजवळ 1.5 महिन्यापासून हा शेंडाच नव्हता. शेंडाच 1 नव्हता plot. महिन्यापासून शेंडाच नव्हता. 1 महिन्यापासून प्लॉटला हे शेंडा असंच झाड होतं. जागेवर झाड होतं. मग इतर फळ शेतकरी पण असं बारीकच, हे असं दिसतं ना, याच्यावर साईजच होत नाही. याच्यावर साईजच होत नव्हती. साईज पण व्हायला लागली. साईज पण व्हायला लागली प्लॉटची. ओके. एवढा बदल तुम्हाला कशामुळे जाणवला? याचं औषध ह्युमस प्राईम मुळे आम्हाला. ह्युमस प्राईम मुळे. किती सोडलं होतं तुम्ही एवढ्या आम्ही प्लॉट? याला आमचं 1.5 बिघा राहणे 5,000 काढी 5,000 2 काडी. लिटर सोडलं होतं. 2 लिटर औषध सोडलं होतं. तुम्हाला वाटलं होतं का आता आपण एवढा महिन्यापासून औषध नाही, सोडतोय, नाही, आम्ही आशा सोडली होती. अशा सोडली, हो. एवढं 2 लिटर मध्ये रिझल्ट येईल असं वाटलं? नाही, नाही वाटलं तर नव्हतं, पण मग सरांनी दिलं हा. त्याच्यामुळे आम्ही सोडलं. सोड काहीतरी अपेक्षापोटी सोडलं. अपेक्षापोटी सोडली. पण मग हाय काय result आहे. रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? चांगले वाटले. तरी अजून त्याचं सोडून आताशी 4-5 दिवस झालेले. आज 3च दिवस झाले. हो, तुम्ही 3च दिवस झाले, जास्त करून 12 तारखेला आम्ही सोडलं. 12, आज 15 तारीख आहे आपली. म्हणजे सोडल्यापासून 4 दिवस झाले, असे 3च दिवस म्हणतात. हा, आज 3च दिवस झालेली. 3 दिवसात तुम्हाला लगेच बदल बदल वगैरे आम्हाला वाटलं. आणि हे असे फुटवे फुटवे जे निघाले, आहे. हे नवीन फुटवे निघाले. नवीन फुटी निघायला लागले. हो, हे नव्हतंच, हे डायरेक्ट हा नव्हतंच. प्रकारच नव्हता. मग इतर आजूबाजूचे शेतकरी काय म्हणायचे तुम्हाला? काय ते म्हणायचे 108 हा व्हरायटी हा. आहे, की 60 दिवसानंतर ती फुटतच नाही बुवा, फुटतच नाही. तुम्ही रिकामा खर्च करू नका. हा. पण मग आता शेतकरी असतो, हा. त्याला आशा राहते. नवीन शेंडा निघाला म्हणजे नवीन फळ लागल. नवीन फळ. आता हे समोर आपल्याला दिसतंय, हा वर शेंडा पण निघालाय आणि त्याला लगेच फुल पण निघालय. हो, आणि तुमच्या साईजला पण फरक पडला. साईजला किती टक्के फरक झाला? तरी पण 50% फरक पडला 3 दिवसात. 3 दिवसात 50% फरक झाला. तुम्हाला वाटलं होतं का एका बॉटलनी एवढा फरक पडत? नाही, वाटलं नव्हतं. वाटलंच नव्हतं. नाही. मग अर्थात तुम्ही तिचं काम काय काय सांगू शकता? तिचं सगळंच काम साईज साठी, आणि मुळी पण पांढरी मुळी चालू झालेली ती. पांढरी मुळी पण चालू झालेली तुमची. पांढरी मुळी चालू झाली. बरोबर. म्हणजे पांढरी मुळी पण चालू झाली खाली साईज लगेच. झाला, शेंडा निघायला लागला. साईजला, शेंड्याला, सगळ्याला मदत झाली. आणि जे काही खतं पडले ते आपटेक साठी अपटेक साठी चांगलं काम करत. आपटेक साठी चांगलं. सर तुम्हाला काय वाटतं? आता एकदम म्हणजे बा, ही सेटिंगची झाली काही एकदम 1 नंबर सेटिंग आहे. परमसाठ सेटिंग आहे पाहते. बरोबर. पंच दिसतंय. हो, हो. एकदम उत्कृष्ट असे रिझल्ट आहे आपल्याला याच्यावाले ह्युमस प्राईमचे बघायला भेटले. बरोबर. साईज सुद्धा झालेली, सेटिंग पूर्णपणे झाली, खूप अतिशय. आणि प्लॉट पूर्ण काळोखी पण दिसतोय. काळू केलं काळोखी दिसायला, पण आली. मागे प्लॉट आहे ना, असा खूप असा सूक्ष्म दिसायचा. सूक्ष्म दिसायचं. ग्रीनरी नव्हती, आता थोडीशी ग्रीनरी वाटते. ग्रीनरी पण वाटायला लागली. हो. ओके. आणि मेन म्हणजे आपटेक तुमचं भरमसाठ प्रमाणात झालं. त्यांचं काम चांगलं करतं. आता आम्ही त्याच्या शेंड्यासाठी याच्यासाठी मागे भरपूर लिक्विड सोडले, गंज ते केलं, पण मग काहीच झालं नाही, रिझल्टच नाही. म्हणजे त्यांनी आपटेकचं काम केलं असं विषय. फक्त लिक्विड सोडून तुम्ही दिले, पण ते झाड घेतंय का नाही याच्याकडे लक्ष दिलं नाही तुम्ही. म्हणजे तुमच्या लक्षात आलं. तुम्ही आपटेकचं कधी सोडलंय का? म्हटलं आम्ही तर काही सोडलं नाही. हा. ते म्हणे हे घेऊन जा,
तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. चांगलं. इतर आजूबाजूचे शेतकरी काय म्हणतात आता तुमचा प्लॉट पाहून? आता बरेच शेतकरी म्हणायचे आता फुटणारच नाही बुवा असं. हम्म. ते म्हणतात आता तुमचं फुटायला लागलं बुवा. काय सोडलं तुम्ही? काय सोडलं विचारायला लागले शेतकरी त्यांना पण आम्ही सजेस्ट केलं, बाजूचे? येऊन गेले त्यांच्याकडे, ते आले होते. शेतकरी घेऊन गेले. हो, हम्म. आले म्हणजे होते. आता प्रोडक्ट शेतकरी मागायला यायला लागले, हो. आजूबाजूचे पण विचारायला लागले तुम्हाला? त्यांच्या 2-3 दिवसापूर्वीच येऊन गेले त्यांच्याकडे. ओके. मीच सांगितलं त्यांना हम्म. सोडा तुम्ही. त्यांची पण हीच परिस्थिती, त्यांची हीच परिस्थिती. 108. आमच्याकडे हे पण आहे, आर्यमान पण लावेल, हम्म. त्याचा शेंडा चालू आहे, पण याचा पूर्ण लॉक. याचा पूर्ण लॉक. हो. धन्यवाद सर.